खरं तर असा विद्यार्थी एखादा की ज्यानं ठरवलं होतं की आपल्याला आता इथून स्पर्धा परीक्षा क्विट करायची आहे आणि आपापल्या आय टी फील्डकडे वापस जायचं आहे. पण थोडंसं काही गोष्टी घडल्यात आणि मग परत तयारी चालू केली आहे की एक पोस्ट मिळावी ह्या अपेक्षेनं प्रत्येकजण तयारी करत असतो. पण त्या मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे लिटरली काही वर्षामध्ये महिन्यांमध्ये एक नव्हे तर गॅजेटेड म्हणजे राजपत्रित 3 पदांवर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे असे तुषार धुमाळ आज आपल्यासोबत जोडले गेलेत. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी एक्झाम मंत्रामध्ये. आणि नमस्कार तुषार, तुमचंही स्वागत आहे एमपीसी एक्झाम मंत्रामध्ये. नमस्कार सर. तर तुषार धुमाळ जे आहेत तर त्यांना 2022ला सीडीपीओ हे पद मिळालेलं आहे. आता जेव्हा फॉरेस्टची रिझल्ट लागला 24च्या परीक्षेचा त्यात त्यांना एसीएफ या पदावर त्या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि आता कालच्या लिस्टमध्ये परत एकदा एबीडीओ हे पद त्यांना मिळाले आहे जे ते ऑप्ट आउट करणार आहे. विशेष त्यामुळे हा एपिसोड असा असणार आहे की ज्याच्यामध्ये ऑप्टिंग आउट जे आपलं सुरू होणार आहे या वर्षीचं ते खरं तुषार यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि मला सगळ्यात चांगली गोष्ट एक या वाटली की तुषार स्वतःहून इथे आलेत भेटायला. की त्यांनी मला म्हटलं की सर मी तुम्हाला खूप आधीपासून फॉलो करतो आणि मला असं वाटलं की मी तुम्हाला जाऊन भेटावं. मला एवढं छान वाटलं की एखादा विद्यार्थी ज्याला मी पर्सनली पहिल्यांदाच भेटतोय, मला लक्षातही नाही, त्यांनी सांगितल्यावर नाव कदाचित थोडं क्लिक झालं असेल, कधी बोललोय काय केलंय, तर ते खूप छान वाटलं म्हणून मी म्हटलं चला आपण इथे बोलूयात. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुषार. थँक्यू सर. तर आता काय करूया आपण, मला असं वाटतं थोडंसं विद्यार्थ्यांना तुमची पार्श्वभूमी सांगा की तुम्ही कुठले आहात प्रॉपर, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे काय थोडेसे. मी सोलापूर जिल्ह्यामधून करमाळ तालुक्यात म्हणजे आहे आणि घरी आई वडील आहेत. तसं शेतकरी बॅकग्राऊंड आहे माझं बघायला गेलं तर. आणि माझं शिक्षण कॉलेजचं म्हणजे 11वी-12वी पुण्यामध्ये झालं, गरवारे कॉलेज. हो. आणि त्याच्यानंतर मी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसाठी नागपूरला गेलो. नागपूरला मी 2016 साली पास आउट झाल्यानंतर माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते. म्हणजे एक तर प्रायव्हेट फील्डमध्ये जायचं किंवा प्रशासकीय नोकरीसाठी. तर मी हा चूज केला. पहिल्यापासून मला म्हणजे ह्याच्याबद्दल पहिल्यापासून हे होतं. आमच्या शाळेत अशी एक घटना झाली होती की एक अधिकारी झाला होता गावामध्ये आणि तेव्हापासून ते अट्रॅक्शन होतं. त्यासाठी मी ठरवलं की आपण दिल्लीला जायचं. मग सुरुवातीच्या काळामध्ये मी 2.5 वर्ष दिल्लीला होतो. तिथून एक्झाम दिली पण अपेक्षित यश नाही आलं. तेव्हा मी पुण्याला परत आलो. पुण्याला आल्यानंतर 2019 साली मी पहिल्यांदा एमपीएससीचा अटेम्प्ट दिला आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये पहिल्या प्रयत्नात मी मेन्स पर्यंत पोहोचलो. पण मेन्स काही क्लिअर झाली नाही. त्याच्यानंतर परत मी आता फुल टाइम म्हटलं की एमपीएससी मध्ये आपण करूयात, कारण आपली म्हणजे अपेक्षित यश येऊ शकतं इकडे थोडे हार्डवर्क केले तर. त्याच्यानंतर मी 20चा अटेम्प्ट फुल्ली फोकस एमपीएससी वर होता. पण अनफॉर्च्युनेटली माझी प्रिलिम्सच नाही निघाली 20 मध्ये. आणि प्रिलिम्स नाही निघाली आणि ऑलरेडी माझी एंगेजमेंट झाली होती. ओके. आणि त्यानंतर मला असा प्रश्न पडला की आता आपण एक्झाम फेल झालोय, आपलं लग्न मोडणार याच ह्याच्यात होतो मी. आणि मी अक्षरशः रडायला लागलो होतो तेव्हा मला माझ्या सासूबाईंचा फोन आला. इथे आई वडील आहेत का? हे माझे आई वडील आहेत. आणि मॅडम? हा, ते वाईफ आहेत माझ्या. ओके. आणि सासूबाई पण नायब तहसीलदार आहेत माझ्या. ओके. तर त्यांनी फोन केला आणि मला म्हणाले की आता ठीक आहे, परीक्षा पास नाही झाली, ठीक आहे, कधीतरी होशीलच, पण मग आता वेळ आहे आपल्याकडे तर आपण लग्न उरकून घेऊया. ओके. तर सासूबाई आणि माझे आई वडील यांचा सगळ्यांचा खूप सपोर्ट होता मला. आणि त्या सगळ्यांच्या सपोर्टने लग्न वगैरे सुरळीत पार पडलं. आणि लग्नानंतर जस्ट नोव्हेंबरमध्ये लग्न झालं आणि डिसेंबरमध्ये प्रिलिम्स होती 2021ची, ती पोस्टपोन झाली आणि जानेवारीमध्ये गेली होती. तेव्हा ती प्रिलिम्स म्हणजे लग्नानंतर जो माझ्या चेंज आला मला माहित नाही ते. पण पहिला असा अटेम्प्ट होता लग्नानंतर झालं ते डायरेक्ट मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो. अरे वा, क्या बात. पण अनफॉर्च्युनेटली इंटरव्ह्यू मध्ये कमी मार्क्स आल्यामुळे माझं झालं नाही, तेव्हा थोडक्यात गेलं. तर मग मी परत 2022ला परत दिली आणि 22 मध्ये माझा 376 रँक आला होता. आणि त्याच्यामध्ये मला चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर ही सीडीपीओची पोस्ट मिळाली. पण 22 मध्ये असं झालं की 22 मध्ये आपला रँक चांगला आहे, आपला स्कोअर चांगला आहे, म्हणजे रिझल्ट लागायच्या आधी माझं हे असं गृहीत धरलं होतं की मला पोस्ट चांगलीच मिळणार. म्हणून मी 23चा अभ्यास करायचं काय तो हे केलं, म्हणजे स्किप केला. आणि प्रिलिम्स मी अशी कॅज्युअली घेतली आणि त्याच्यात परत म्हणजे प्रिलिम्स उडाली. 1.5 मार्कांनीच उडाली होती फक्त. आणि ठीक आहे, पण मला जी हवी ती पोस्ट म्हणजे ठीक आहे पोस्ट मिळाली पण मला त्यात समाधान नव्हतं. बरोबर.
पण त्यावेळेस आणखी एक गोष्ट सांगायची मला, 2022 जेव्हा निकाल लागला तेव्हा मला शाश्वतीच नव्हती की मला पोस्ट मिळेल, कारण 376 रँक होती माझी. आणि तेव्हा मात्र मी असं ठरवलं होतं की घरच्यांशी बोललो आणि काही मित्रांसोबत की आता आपण आय थिंक क्विट करायला पाहिजेत. खूप वर्ष झाले मागे वळून बघितलं तर यश काही मिळत नव्हतं. पण मला काही लोकांनी काही जे मार्गदर्शक आहेत त्यांनी सांगितलं की थोडं थांब आणखी, आणि त्याचं नक्कीच मला फळ मिळालं. तेव्हा माझं 22 मध्ये राज्यसेवेमध्ये सिलेक्शन झालं. बरोबर. त्याच्यानंतर एक मिनिट, त्याच्यामध्ये काय झाला विषय, जे नवीन विद्यार्थी त्यांना लक्षात येणार नाही, 22ची परीक्षा झाल्यानंतर त्या परीक्षेचा निकाल खूप उशिरा लागला, त्यामुळे ह्या गोष्टी खूप लेट होत्या. म्हणजे ह्या घटना घडतात ह्या 23-24च्या आसपास घडतात. 23-24 मध्ये ऍक्च्युली निकाल, म्हणजे जॉईनिंग तर आम्हाला 24-25 मध्ये आली. बरोबर, मागच्या वर्षी. आणि असं झालं की 24 म्हणजे हे सगळे ओव्हरलॅपिंग चालू होते. 24ची प्रिलिम्स आली तेव्हा, जेव्हा ह्याची म्हणजे माझं सिलेक्शन झालं तेव्हा 24ची प्रिलिम्स होती समोर. मग 24ची प्रिलिम्स दिली, त्याच्यामध्ये खूप चांगला स्कोर आला. परत मी कमबॅक केलं चांगलं, 142 स्कोर आला मला. आणि माझं सिलेक्शन म्हणजे मेन्स साठी मी फॉरेस्टला पण क्वालिफाय झालो आणि राज्यसेवेला पण. तर मग मी तेव्हा ठरवलं की आपण दोन्ही पण एक्झाम द्यायच्या. तर माझ्या डोक्यात आधी विचार चालला होता की आपण एक्सटेन्शन घ्यावं की काय, पण परत जी आपली प्रोसेस आहे ती लेंदी प्रोसेस बघता म्हटलं रिस्क नको घ्यायला. बरोबर. आणि फायनान्शियल फॅक्टर पण खूप मॅटर करतो मॅरिड असल्यावर. असल्यामुळे तसं मला म्हणजे माझ्या पत्नी स्वतः जॉब करतात, म्हणजे ऑटोमोबाईल मध्ये आहेत, R&D मध्ये आहेत. तर त्यांचा म्हणजे फायनान्शियल सपोर्ट जो काय असतो ते मला लग्नानंतर बर्डन जाणवलं. त्याच्या आधी आई वडिलांनी खूप सपोर्ट केला, नंतरही ते करत होते. पण एक जे असतं ना, एका ठराविक वयानंतर आपल्याला घरी पैसे मागण्यासाठी एक कॉम्प्लेक्स फील व्हायला लागतो. बरोबर. तो तिथे मला म्हणजे घरच्यांवर निर्भर न राहता आम्ही आमचा संसार चालू केला. आणि त्यात त्यांचं योगदान फार मोठं आहे. म्हणजे त्यांचा सपोर्ट तो खूप महत्वाचा ठरला मला. आणि थोडक्यात मी पायगुण देखील म्हणेल. मी तुम्हाला मगाशी पण बोललो ही गोष्ट की काय होतं की लक्ष्मीचं घरामध्ये आगमन, म्हणजे आयदर एक बायको म्हणून किंवा मुलीचा जन्म म्हणा किंवा काही म्हणा, तो खूप जणांच्या बाबतीमध्ये सौभाग्याचा असतो. त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझं युनिव्हर्सिटीतलं पहिलं गोल्ड मेडल 3rd इयरचं माझ्या मोठ्या बंधूंना जेव्हा मुलगी झाली त्यावेळेस आलेलं आहे. आता हे सांगण्याचं कारण काय, 1st इयर 2nd इयर मी टॉपरच होतो थेअरीमध्ये. ऑब्वियस काय होतं की बऱ्याच वेळेला थेअरीत मार्क असू नये तर मला प्रॅक्टिकलला नाही दिले तर माणूस खूप नाराज होतो. तसं मी 2 वर्ष की अरे आपण टॉपर आहे तरी आपण मेरिटमध्ये पण नाहीये. त्या वर्षी सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि त्या गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये पण तुम्ही पहिली परीक्षा लागल्यानंतर प्रिलिम पास, मेन्स पास, इंटरव्ह्यू पण दिलाय. बरोबर आहे. आणि परत मुलगी पण झाली तुम्ही म्हणताय. मुलगा झाला. मुलगा, ओके. आणि मुलगा झाल्यानंतर जस्ट म्हणजे माझं UPSCची मेन्स पण होती मुंबईला. मी पेपर द्यायला जाणार होतो, त्याच्यात 23चा निकाल लागला. आमचा फायनल काय लागत नव्हता. तेव्हा मी माझ्या वाईफ पाशी म्हणजे आमची चर्चा सुरू होती. मी फार म्हणजे एकदम डिप्रेस फील करत होतो तेव्हा, आणि रडलो पण की म्हणजे माझं बेबी आलेलं आहे आणि तो उद्या काय सांगणार की त्याच्या काय करतात. बरोबर. मला एवढं टेन्शन होतं. आणि मी जस्ट ट्रेनमध्येच असताना मला एका मित्राचा फोन आला, तुमची फायनल लिस्ट लागली, तुला CDPO भेटलेली आहे. म्हणजे ते खूप माझ्यासाठी म्हणजे एकदम सरप्राइझिंग मोमेंट होता तो. आणि त्याच्यानंतर मी हा प्रवास कंटिन्यू करायचं ठरवलं पुढे. मग ट्रेनिंगला गेलो वनामतीला. मी एक्सटेन्शन घेता तिकडे गेलो आणि तिथे पण बऱ्यापैकी सहकार्य झालं. आणि तिथे मी हे केलं तर त्याचं मला आता नक्कीच 2 रिझल्ट आले माझे बॅक टू बॅक. बरोबर. त्यामुळे मला असं म्हणायचं की लग्न झाले किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पण टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण ट्रेनिंग, मला फॅमिली असल्यामुळे मला त्यांना पण वेळ द्यावा लागत. बरोबर. कारण बाळ वगैरे होतं घरी. त्या सगळ्यांमध्ये. आणि मी मेन म्हणजे MPSC म्हणजे ह्याच्यात वनामतीमध्ये ट्रेनिंग चालू असताना मी स्पोर्ट्समध्ये पण पार्टिसिपेट केलं होतं. कल्चरल इव्हेंटमध्ये मी आणि माझ्या वाईफनी दोघांनी पार्टिसिपेट केलं होतं तिथे. तर सगळं म्हणजे ट्रेनिंग पण एन्जॉय करता आलं तिथे आणि अभ्यास देखील झाला. त्याच्यामुळे म्हणजे हवं ते यश मिळवता आलं तिथे. खूप चांगलं, म्हणजे कौतुकास्पद आहे की. आणि तुम्ही ही विचार करा, आज बऱ्याचशा मुलांची अडचण काय असते, सर अजून पोस्ट नाही, लग्नाचा पुढचा प्रश्न, बाकी प्रश्न. पण काही काही लोकांचं नशीब म्हणा किंवा सगळ्या गोष्टी, कर्तव्य म्हणा किंवा तुमच्या गोष्टी की तुमचं फेल्युअर आहे, त्यात एंगेजमेंट होते, लग्न होते, की हे मला असं वाटतं कुठेतरी प्रारब्ध म्हणा किंवा काही गोष्टी असतात ज्या आपण एक्सप्लेन करू शकत नाहीत, बियॉन्ड एक्सप्लेनेशन आहेत, की सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत. आणि त्यात फॉर्च्युनेटली असं होतंय की गोष्टी जुळून आल्यामुळं 3 पोस्ट पण मिळाल्यात. पण हा जो प्रवास आहे तुमचा की बाबा लग्न झालेलं आहे, फॅमिलीकडे लक्ष द्यायचंय, अभ्यास करायचा आहे, फायनान्शियल
थोडंसं नाही म्हटलं तरी माणसाला एक मी त्या स्टेजमधून गेलोय, Yes. आपल्याला वाटत असतं की अरे एवढे दिवस झाले आपण काय करतोय काय नाही, आणि नंतर बाळ पण झालंय. या सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स केल्या तुम्ही, म्हणजे त्यावेळेस काय काय गोष्टी करायचा, टाइम टेबल कसा होता, कशा पद्धतीने तुम्ही शेड्यूल? जेव्हा मी म्हणजे पुण्यातच राहिलो होतो आणि सकाळी उठल्यानंतर मी वाईफ जॉब करत असल्यामुळे आम्ही कामं असे हे केले होते, Divide म्हणजे केले. डिवाइड केले होते की सगळे कामं, मला कुठल्याच कामाचं म्हणजे हे नाही, मला सगळे घरातले कामं करायला आवडतात. स्पेशली माझं पार्ट कुकिंग, मला स्पेशल डिशेस वगैरे बनवायला फार आवडतं मला. आणि दिवसभर कसं व्हायचं, सकाळी लवकर उठून मग घरातले कामं आवरायचे, त्याच्यानंतर मी एकटाच असायचो दिवसभर घरी, कारण तेव्हा बेबी वगैरे नव्हतं आणि आम्ही दोघेच राहतो इथे. तर दिवसभर मला अभ्यासाला वेळ मिळायचा. म्हणजे मला असं म्हणायचं की फक्त रिडिंगमध्ये बसल्यानंतरच पोस्ट मिळते वगैरे, हा पण एक मिथ आहे मी म्हणतो. बरोबर बरोबर. की फक्त तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा आणि योग्य दिशेने तुम्ही हार्डवर्क करायला पाहिजे. म्हणजे काही तज्ञांचं मार्गदर्शन वगैरे. तसं मी सरांबद्दल एक सांगायचं मला की सरांबद्दल मी म्हणजे सरांसोबत मी 2021 पासूनच जोडले टेलिग्रामच्या माध्यमातून. नंतर त्यांनी त्यांची एक लॉजिकल अप्रोच बॅच मी ती पण जॉईन केली होती. ते मला कॉन्फिडन्स म्हणजे बुस्टिंगसाठी खूप फायदा झाला सर त्याचा. आणि टाइम मॅनेजमेंटवर जर म्हटलं तर हा ऍक्च्युली फक्त परीक्षेसाठीच नाही, तर हा माणसाच्या म्हणजे आयुष्यातलं एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे टाइम मॅनेजमेंट करणं. कारण टाइम मॅनेजमेंट असा फॅक्टर आहे की सक्सेस आणि फेल्युअर या दोन गोष्टींमध्ये तो जो गॅप आहे, म्हणजे तो जो फरक डिफरन्स येऊ शकतो तो टाइम मॅनेजमेंट. सगळ्यांकडे टाइम आहे, फक्त योग्य त्याचा वापर कसा करायचा. त्यामुळे त्या काळात मी बरोबर टाइम टेबल बनवणं फार गरजेचं आहे आणि डेली टार्गेट्स ठेवणं गरजेचं आहे त्याच्या बाबतीत. म्हणजे मला जो फायदा झाला की मी डेली टार्गेट्स ठेवायचो, ते कम्प्लीट करायचो. कधी जर ते नाही झाले तर मी एक्स्ट्रा टाइम द्यायचो त्या दिवशी, आणि कधी बफर वगैरे ठेवून ज्या लॅगिंग गोष्टी आहेत त्या कम्प्लीट करणं वगैरे या गोष्टीमुळे. आणि ऑलरेडी म्हणजे ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून मला खूप म्हणजे कधी कधी त्या काय करायच्या, माझ्या वाईफ त्या जॉब करत होत्या, त्यांच्यासोबत त्यांना ट्युशन्स घ्यायला होम ट्युटर म्हणून आवडायचं. ओके. मग त्या पण तितकेच एफर्ट्स देत होत्या. ते पण माझ्यासाठी कुठेतरी मोटिवेटिंग फॅक्टर होतं की बाबा आपला समोरचा पार्टनर पण आपल्याला एवढे म्हणजे स्वतः एफर्ट्स घेतोय, मग आपण पण करायला पाहिजे. खरं तर आता काय की आपल्याकडे निर्माणला खूप स्टुडंट्स आहेत, स्टुडंट्स म्हणजे मॅरिड आहेत मुली ज्या तयारी करतायत. तर बऱ्याच वेळेला मला हा प्रश्न विचारला जातो की सर ते जॉब करत अभ्यास कसा करायचा, किंवा आम्ही गृहिणी आहोत आम्हाला मॅनेज होईल का, अभ्यास होईल का. तर त्याच्यावर थोडं अजून डिटेलमध्ये बोलाय, म्हणजे दिवसातला किती वेळ साधारण अभ्यास करत होतात, त्यात कसा शेड्यूल होता एक थोडं. 2024च्या प्रिलिम्सच्या आधीची गोष्ट सांगतो. दिवाळी नुकतीच आली होती आणि दिवाळीचं फराळ करायची जबाबदारी पण मीच घेतली होती घरातली. तर मी काय करायचो, दिवसा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचो आणि रात्री मी लेट नाईट हे फराळ बनवणं ह्या त्या गोष्टी. म्हणजे अभ्यासाच्या वेळेस अभ्यास केलाच पाहिजे. नक्कीच गृहिणींना जास्त चॅलेंजेस आहेत आपल्याकडे, कारण गावाकडे म्हटलं की थोडी फॅमिली मोठी असते, जास्त लोकांची जबाबदारी असते. ते पण शेवटी कुठल्याच गोष्टीला एक्सक्यूज देऊन चालणार नाही. आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय, म्हणजे ह्या गोष्टींवरती आपल्याला मात करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे याच्यातून टाइम कसा निघेल, जेव्हा शक्य त्यावेळी. जसं त्यांना गावाकडे लवकर जेवण वगैरे आटोपतात संध्याकाळी आणि सगळे, मग त्यानंतर त्या करू शकतात. रात्री थोडं एक्सटेंड करणं, सकाळी पहाटे लवकर उठणं. जो दुपारचा वेळ आहे गृहिणींसाठी, तो वेळ जो असतो तो एकदम म्हणजे शांततेचा हे, आणि त्याच्यामध्ये चांगला अभ्यास होऊ शकतो. बरोबर. तर त्यांनी पण असं टाइम टेबल बनवून डेली टार्गेट्स ठेवून वगैरे ते, आणि जे लग्न झालेत किंवा जे आपले इथं लायब्ररीत बसतात तिथे पण सगळ्यात मेन फॅक्टर हाच आहे की टाइम कशाला किती द्यायचा हे मुलांना कळणं फार गरजेचं. म्हणजे मी पाहिलं तसे मुलं पण की जे सकाळपासून सकाळी 6ला येतात लायब्ररीमध्ये आणि संध्याकाळी 12 वाजता जातात ते. बरोबर. पण ती प्रोडक्टिव्ह स्टडी किती आहे याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, ना की आपण लायब्ररीत बसतो किती वेळ. नाही, आता याच्यात एक गोष्ट, आता परत पोरं म्हणतील सर तुम्हीच बोलताय, विषय काय होता. आजही माझ्याकडे खूप स्टुडंट्स आले, युपीसीचा एक मुलगी युपीसी तयारी करत होत्या. तर मी असा सहज प्रश्न विचारला, म्हणलं मॅडम आता जर मी तुम्हाला 2 प्रश्न दिले GS1चे, तुम्हाला लिहा म्हणलं आन्सर, तर लिहिता येतील का. नाही. मग माझा साधा प्रश्न, 2021 पासून तुम्ही युपीसीची तयारी करताय म्हणताय, मग काय तयारी केली. म्हणजे तुमचं परीक्षेला पास होण्यासाठीच्या गोष्टी नाहीत, हाऊ कॅन यू एक्सपेक्ट द रिझल्ट. येस सर. साधा सरळ प्रश्न. माझा हा म्हणणं नाही की तुम्ही अभ्यास करत नाहीये, डायरेक्शनलेस अभ्यास कितीही जरी करत राहिलात तर यश मिळणार नाहीये तुम्हाला. जर डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे तर आपल्या रायटिंगची प्रॅक्टिस प्रचंड झालेली पाहिजे. आपण ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे, कंबाईनचा पेपर पर्टिक्युलरली, नंबर ऑफ टेस्ट भरपूर गरजेचं. अप्रोच तर आहे तो, पण नंबर ऑफ टेस्ट भरपूर सोडवल्या पाहिजे, टेस्ट दिल्या पाहिजे. तुम्हाला विचारलं मागच्या प्रिलिम्सला किती टेस्ट सोडवल्या, सर 10-15 सोडवल्या.
10-15 टेस्टवर कसं होणार? तुम्ही युपीएससी कोणी एमपीएससी कडे शिफ्ट होताय, कमीत कमी 25 ते 50 टेस्ट तुम्ही सोडवल्या पाहिजेत. तुम्हाला एमपीएससी कळेल 2012 ते 2024 एमपीएससीचे पेपर 2500 सोडवलेच पाहिजेत तुम्ही. पोरांचा विषय काय होतो, मी खूप जणांना म्हटलं, जर समजा फेल्युअर तुमचं आले 3 वर्ष, बरोबर आहे, आणि 3 वर्ष तुम्ही कधी प्रिलिम्सही पास होत नाही, आणि तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की आपण एखाद्या मेंटरकडे जावं, एक्सपर्टकडे जावं, त्यांचं गायडन्स घ्यावं की बाबा खरंच सर असं होत नाहीये. आणि माझं म्हणणं आहे, मी म्हणत नाही कुठलाही मेंटर घ्या तुम्ही, इव्हन फेल झालेल्या लोकांना पण चांगलं समजून सांगता येतं. इफ देर आर 1000 वेज टू गेट सिलेक्टेड, देर आर 2000 वेज हाऊ नॉट टू गेट सिलेक्टेड. युपीएससी मध्ये साधारण 1000 पोरं सिलेक्ट होतात 2000, हे आमचं पहिल्यापासून ठरलेलं होतं. तर तुम्ही 8 दिवसात कुणाला तरी रिपोर्ट करताय की सर मी 8 दिवसात हे केलंय, हे योग्य आहे का, पुढच्या 8 दिवसात माझा असा प्लॅन आहे, तो योग्य आहे का. तुम्ही 8-8 दिवसाला एक व्यक्ती, मी म्हणणार नाही क्लासवाला पाहिजे, मेंटर पाहिजे, सिनियर एखादा तुमच्यासारखा पोस्ट होल्डर आहे. आता विषय काय होतो, पोस्ट होल्डरला वेळ नसतो तेवढा. आता तुम्ही एक व्यक्तीला 8 दिवसातून रोज अर्धा-पाऊण तास जरी भेटलात, बोललात आणि त्याला चेक केलं, तर 2 वर्षानंतर त्या विद्यार्थ्याचा 100% रिझल्ट येतो, इरिस्पेक्ट ऑफ त्याचा स्किल सेट. बरोबर आहे. कन्सिस्टंटली करायला पाहिजे. डायरेक्शन कळते की चुकीचं काय करायचं नाही हे जास्त महत्वाचं आहे. आणि एक्झाम रिक्वायरमेंट काय, आपल्याकडे सर्रास सगळ्याच एकच स्ट्रॅटेजी ठेवली जाते, एकच अप्रोच असतो आणि मग तोच करेक्ट. त्यामुळे तो एक विषय झाला. आणि दुसरा परीक्षा पण कंबाईन आली कंबाईन करतो, ग्रुप सी आली ग्रुप सी करतो, राज्यसेवा आली राज्यसेवा करतो, असं नाही होणार ना. हे देखील बघतो, म्हणजे मुलं वर्षभर प्रिलिम्सचा अभ्यास करत बसतात, वेगवेगळ्या एक्झामचे प्रिलिम्स देत बसतात. आणि फायनल प्रिलिम काय आहे, ही फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे. हो, मेन्सची सिलेक्शनची, मेन्सची तयारी चांगली पाहिजे, मेन्सनं सिलेक्शन होणार आहे. मी खूप वेळा म्हणलं, प्रिलिम पास होऊन काय करणार तुम्ही जर मेन्सची तयारी नाही आहे तर. मोस्टली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तर तुम्ही UPSC केलेली, बरोबर. युपीएससी केली, मला त्याचा फायदा झाला इकडे डिस्क्रिप्टिव्ह लिहिताना. बरोबर. पण त्याच्यात रायटिंग प्रॅक्टिस पाहिजेत आपली, बरोबर. जर ती असेल तरच मेन्स मध्ये आपलं सिलेक्शन आहे. नाहीतर म्हणजे फक्त प्रिलिम्सवर जर फोकस असेल तर ते अवघड आहे. कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा म्हणजे टोटली डिफरंट आहे ऑब्जेक्टिव्ह पासून. बरोबर. आणि आपल्याकडे मुलं काय करतात, म्हणजे वाचन फार करतात. करेक्ट. पण जेव्हा वाचन करून ते नॉलेज जे गेन केलेले ते जेव्हा पेपरमध्ये उतरवण्याची वेळ येते, तिथे मात्र त्या टाइम मध्ये आणि ते सगळं एकदम स्ट्रक्चर्ड वे मध्ये बसवणं, ते जर प्रॅक्टिस नसेल तर पॉसिबल नाही आहे. माझा मी सरळ प्रश्न करू, डिस्क्रिप्टिव्हचा आला, माझा एकच प्रश्न असतो, तुम्हाला देतो सिटीजन चार्टर. व्हॉट इज सिटीजन चार्टर, व्हॉट आर द फीचर्स ऑफ सिटीजन चार्टर आणि चॅलेंजेस लिहा. म्हणला एक 150 शब्दामध्ये लिहून काढा 7.2 मिनिटामध्ये. तुम्हाला जर हे करता येत नसेल तर काय फायदा आहे तुमच्या अभ्यासाचा. तुमची भली पीएचडी झाली त्या टॉपिकवर, 50 पानं तुम्ही वाचले, त्याचा फायदाच नाही ना. सिंपल गोष्ट आहे. तर ही गोष्ट मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी खूप लक्षात घेणं गरजेचे आहे, कारण पुढचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. दुसरं आपण येऊया फॉरेस्टकडे. तर फॉरेस्टची तयारी तुम्ही कशी केली, त्याचा तुमचा एक्सपिरियन्स काय होता? फॉरेस्टची तशी मी म्हणजे फार वेळ नाही देत दिला, पण मला एक युपीएससीचा माझा जो म्हणजे आधीचा अभ्यास होता, युपीएससी करत असताना मी केला होता त्याचा अभ्यास, आणि त्याची जी रायटिंग प्रॅक्टिस होती त्याचा मला नक्कीच खूप जास्त फायदा झाला. आणि मी टेक्नॉलॉजीचा पण खूप युज केला, जसे चॅट जीपीटी वगैरे आपल्या गोष्टी आहेत, की युपीएससीचे पेपर्स घे आणि मी त्याच्यावरती कॉपी पेस्ट करून त्याचे मॉडेल आन्सर्स ते कसं चांगल्या पद्धतीने आणखी तशा नोट्स जमवल्या आणि त्याचं वाचन केलं, त्याचा तिथे नक्कीच मला फायदा झाला. तर टेक्नॉलॉजीचा पण आपण चांगल्या वेने कसा युज करू शकतो. बरोबर. म्हणजे आपल्याकडे उपलब्ध आहेत खूप साऱ्या टेक्नॉलॉजी, त्याचा म्हणजे आपण सोशल मीडिया वगैरे ह्याच्यात न वेस्ट करता आपला जो टाइम आहे, स्क्रीनिंग टाइम आहे, तो आपण स्क्रीनचा टाइम चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच वापरू शकतो. बरोबर. आणि महत्वाची गोष्ट आता परत फॉरेस्टची परीक्षा आहे, आता मेन्स अजून रिझल्ट लागला नाही, ह्या आठवड्यात रिझल्ट लागेल आणि त्यांना भरपूर वेळ आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगणार? जवळपास अजून 3-3.5 महिने त्यांना मिनिमम आहेत. तर त्यांनी एकच आहे की सगळ्यात आधी म्हणजे सिलेबस आणि आता एमपीएससीचे कसं आत्ताच पॅटर्न आलेलं आहे एमपीएससी मध्ये, पण सध्या गाईड आपल्याला युपीएससीचे पेपर्स आहेत जुने, तर ते बघू शकतात ते त्याच्यात. आणि शक्य असं म्हणजे टेस्ट सिरीज लावणं फार गरजेचं आहे या काळात, कारण त्यांची रायटिंग प्रॅक्टिस आणि ते काय करतायत ते इव्हॅल्युएशन होणं पण गरजेचं आहे की एक्झॅक्टली 100%. हा जो पॉईंट होता ना, मला म्हणायचं होतं, सगळ्यात जास्त मेंटर्सची किंवा तुम्हाला गाईडची आता गरज पडते. नुसता पेपर चेक करून देण्याला जास्त फायदा होत नाही. जसं मॉक इंटरव्ह्यू मध्ये मी खूप वेळा सांगतो, पॅनल मॉक पेक्षा 1-to-1 मॉकचा फायदा होतो, पर्सनल गायडन्स. तसा इथं पर्सनल टच आहे. पेपर तुमच्या समोर घेऊन कोणी बसले, बाबा इंट्रोडक्शन मध्ये हे कर, बॉडीमध्ये हे लिह, इथं डायग्राम काढायला स्कोप आहे, इथं एक्झाम्पल टाक, इथं केस स्टडी कर, कन्क्लुजन मध्ये हा पॉईंट ऍड कर, हे बसून जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत लवकर इम्प्रूव्हमेंट होत नाही. त्यामुळे ही गोष्ट क्लिअर करा. फॉरेस्टला पण आहे, टेस्ट सिरीज लावताय ओके, पण असा मेंटर शोधा किंवा अशी टेस्ट सिरीज शोधा जिथे तुम्हाला पर्सनल त्या ठिकाणी गाईड केलं जाणार आहे, कुठली का असे ना. ते ठरवा, तुम्हाला जास्त माहिती असतं विद्यार्थ्यांना कोण चांगलं घेतं किंवा काय,
त्याविषयी आपण बोलणार नाही. राहिला प्रश्न दुसरा, आता परत प्रिलिम्स येते. तुम्हाला 2024ला 142 मार्क प्रिलिम्सला होते आणि बऱ्याचशा पर्टिक्युलरली UPSC ॲस्पिरंट्सची अडचण आहे 105 आणि 110च्या पुढे स्कोअर गेला नाही त्यांचा 25ला. तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगणार? नाही, जेव्हा मी शिफ्ट झालो तर सुरुवातीला ॲक्च्युली 2019ची प्रिलिम्सच माझी CSAT वरती निघाली होती. पण आता जो पॅटर्न आहे जसं की GS1ला महत्त्व जास्त आहे. तर त्या ठिकाणी सगळ्यात मेन गाईड म्हणजे मी तर म्हणेल UPSCचे MPSCचे जे प्रिलिम्स पेपर्स आहेत मागचे, करेक्ट, टेस्ट सिरीज हा नंतरचा भाग आहे, पण त्याच्या आधी ते पेपर्स बघणं, त्याच्यामध्ये जो अप्रोच आहे तो डेव्हलप करणं ते फार गरजेचं आहे. आणि मी 2024च्या वेळेस फक्त MPSCचे मागचे प्रिव्हियस इयरचे पेपर्स बघितले आणि अभ्यास तर होताच आधीचा, तो सगळ्यांचा म्हणजे बऱ्यापैकी जो सिरियस कॅन्डिडेट आहे त्याचा असतोच. तर तो अप्रोच डेव्हलप होणं, कारण ऍक्च्युली ऑप्शन्समध्ये जसं तुम्ही नेहमी म्हणता की MPSCचे प्रश्न अवघड आहेत पण ऑप्शन सोपे आहेत आणि UPSCचं उलट असतं, प्रश्न सोपे दिसतात पण ऑप्शन फार ट्रिकी असतात, म्हणजे त्यात एलिमिनेट करणं थोडंसं हे होतं. तर तो पॅटर्न ते तुम्ही जर जेव्हा पेपर्स बघाल PYQs तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा कसं म्हणजे आहे, तर ते बघणं फार गरजेचं आहे. बाकी अभ्यास आहे सगळ्यांचा. आता थोडक्यात तुम्ही तुमचा जो काय प्रवास आहे म्हणजे तुम्ही सुरुवात UPSC पासून केलेली आहे, त्यात 2-3 वर्ष इन्व्हेस्ट केलेत, नंतर MPSC कडे शिफ्ट झालात, आता फॉर्च्युनेटली पोस्ट मिळाल्या आणि चांगल्या पोस्ट मिळाल्यात आणि गॅझेटेड पोस्ट मिळणं ही खरंच खूप मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी दरवर्षी मॅक्स किती होत असतील लोक, 100 लोक गॅझेटेड होतात, त्यात तुम्हाला ती पोस्ट मिळाली. पण इन जनरल थोडंसं विद्यार्थी जे फ्युचरमध्ये ॲस्पायर करतायत की ज्यांना स्पर्धा परीक्षेत यायचं, त्यांना तुम्ही काय सांगणार की काय गोष्टी केल्या पाहिजेत ज्यांना लवकर यश मिळेल, किंवा तुमच्या केसमध्ये कुठल्या गोष्टी जास्त वर्कआउट झाल्या? जसं तुम्ही 1-2 गोष्टी सांगितल्याच, टाइम टेबल आणि रुटीन असला पाहिजे, पण न्यू ॲस्पिरंट जे त्यांना काय सांगणार? न्यू ॲस्पिरंट जेव्हा सगळ्यात आधी म्हणजे ग्रॅज्युएशन खूप चांगलं ह्याच्यातून करणं ते फार गरजेचं आहे. आजकाल लोक त्याच्यात शॉर्टकट्स बघतात, पण जेव्हा आपल्याकडे आपण प्लॅन ए म्हणून बघतो या गोष्टींकडे, पण इथे वर्कआउट करेलच कधी हा जरी भाग म्हणजे कसं आहे, वर्कआउट नेहमी होईल हे सांगता येत नाही, पण त्यासाठी आपल्याकडे प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. जो की मी स्वतः प्लॅन बी घेऊन आलो होतो, पण माझे खूप जास्त दिवस गेले इकडे. तर मला असं वाटतं की सुरुवातीला एक आपण 2-4 वर्ष देणं गरजेचं आहे, पण त्याच्यानंतर प्लॅन बी वरती पण विचार केलाच पाहिजे. कारण आपण जर मागे वळून बघितलं, माझे बरेच असे आहेत म्हणजे ह्याच्यातले की आज 7-8 वर्ष 9 वर्ष करतायत, बट तिथे त्यांना अनफॉर्च्युनेटली कॉम्पिटिशन एवढं ह्यूज आहे की सक्सेस नाही मिळालेलं. बरोबर. पण अशा वेळी आणि करणं, ध्येय मोठं नक्कीच ठेवलं पाहिजे, ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत आणि पण प्लॅन बी असून म्हणजे घेऊनच उतरलं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये, असं माझं पर्सनल मत आहे. बरोबर. काय विचारायचं प्रश्न एखादा? सर, आत्ताच्या घडीत आहे ना की जे इन्स्पायर होतात की भाषण ऐकून किंवा त्या दृष्टीने, त्या दृष्टीने आलं काय पाहिजे की स्वयंप्रेरित आलं पाहिजे की आपली क्षमता आहे आणि आपल्याला जमतंय. नाही, मला असं वाटतं की स्वयंप्रेरित असणं फार गरजेचं आहे, कारण हा प्रवास हा 1 वर्षाचा किंवा काही लोकांना 1 वर्षात मिळून जाते, पण हा प्रवास आपल्याला माहिती नाही की याचे किती वेळ लागेल. त्यासाठी म्हणजे आपलं स्वयंप्रेरित असणं फार गरजेचं आहे, कारण व्हिडिओज वगैरे बघून ती प्रेरणा आपल्याला मोजक्या वेळेसाठी म्हणजे मोजक्या टाइमसाठी मिळते. बरोबर. आणि याच्यासाठी पुण्यात यायलाच पाहिजे की गावाकडे राहून सुद्धा अभ्यास होऊ शकतो? नाही, आता 2020 नंतर प्रचंड बदललेलं आहे इथे, म्हणजे सगळ्या गोष्टी ऑनलाईन सुरू झालेल्या आहेत. मला असं वाटतं की जिथे आहात तिथे राहून सुद्धा आपण, मी स्वतः पुण्यात लायब्ररीत आलेलो नाहीये, मी घरूनच करत होतो, ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत. आपला कनेक्ट टेलिग्रामवर झाला, आम्ही बँगलोरला असतानाच. बरोबर. तेव्हा तर सर पुण्यात नव्हतेच, सरांनी मगाशी सांगितलं बँगलोरला होते. बरोबर. आत्ताचा जो विषय चाललेला आहे की बाबा टेलिग्राम असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल की एक्झामच्या दृष्टीने मग पोरं थोडे डायव्हर्ट होतात, गोंधळतात, मनस्थिती पूर्णपणे बिघडली जाते. आपण त्याच्यावर डिपेंड राहतो टेलिग्राम सोर्सवर. मग इथून पुढच्या पिढीला काय संदेश देताल की ह्याच्यावर कितपत डिपेंड राहिलं पाहिजे की आयोगावर डिपेंड? नाही, 2 गोष्टी झालंय काय आता की इन्फॉर्मेशन फ्लडिंग झालेलं आहे, म्हणजे इतकं युट्यूबला आहे, टेलिग्रामला आहे, खूप सारे मार्गदर्शक आहेत. जसं सरांनी मगाशी सांगितलं की ऍटलिस्ट तुम्ही एक मार्गदर्शक चांगला पकडला पाहिजे आणि त्यांचा गायडन्स घेतला पाहिजे. आणि कारण तुम्ही टेलिग्राम आणि याच्यावर म्हणजे स्ट्रक्चर्ड वे मध्ये मटेरियल सोर्सेस वगैरे नाही आहेत, ते रिपिटेटिव्ह आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत आणि कोण किती एक्सपर्ट आहे हे आपल्याला म्हणजे तिथं माहिती नसतं. बरोबर. पण आपण मग तेच करत बसतो
आणि मेन जे करायचं आपल्याला, जी रिक्वायरमेंट आहे एक्झामची ती बाजूला राहते आणि ज्ञानात भर पडते. पण एक्झाम पास होण्यासाठी फक्त ते गरजेचं नाहीये. त्यामुळं एक मार्गदर्शक असणं हे फार गरजेचं आहे. आणि टेलिग्राम आणि युट्यूब हे म्हणजे आपण त्याला एक ठराविकच वेळ दिला पाहिजे. त्या गोष्टींना जास्त महत्व नाही दिलं पाहिजे. तुम्ही एक वर्षाचा विषय जो केला ना, तर माझं 2 गोष्टी आहेत बघा. 1 वर्षात पास होणारे ना, त्यांनी मागच्या 2-3 वर्ष आधी तयारी केली नक्कीच बऱ्यापैकी आहे. किंवा आता जसं वी कुगलेचं एक्झाम्पल घेतलं बघा, रँक 4 2023, तर यांचा स्किल सेट खूप चांगला आहे. सीओपी पास आउट स्टुडंट आहे आणि त्यांना गाईड कोण करतोय, तर मागच्या वर्षी DYSP झालेला त्यांचा सिनियर गाईड करतोय. ऑलरेडी स्किल सेट आहे, ग्रास्पिंग ॲबिलिटी खूप चांगली आहे आणि परफेक्ट गायडन्स मिळालंय, तर तुमचं पहिल्या दुसऱ्या वर्षात सिलेक्शन होतंय. विजयच्या बाबतीमध्ये पण बघितलं ना, आता विजय लामखाने त्या दिवशी येऊन गेले. विजय म्हणे सर मी एवढी तयारी केली होती, त्यांचा पॉडकास्ट राहिला लाईट म्हणतो आपण करू नंतर, म्हणजे इतकी तयारी केली होती की माझं असं होतं की काही जरी झालं, इंटरव्ह्यू डिस्क्रिप्टिव्ह किती झाले तरी मी खूप पुढे जाईल. म्हणजे तरी अनफॉर्च्युनेटली फक्त 12-13 मार्काची लीड राहिली. मला खूप जास्त अपेक्षित होती. या लेवलला तयारी त्यांनी केली होती आणि त्यांचं टार्गेट फिक्स होतं, आपलं एमपीएससीच करायची. UPSC म्हणलं करणार आहे, म्हणलं नाही सर UPSC करणार आहे. डेप्युटी डिरेक्टर मिळाली, इज हॅपी. ह्या विद्यार्थ्यांचं मी जे बघितलं ना, की गायडन्स प्रॉपर आहे आणि काय करायचं हे ठरलेलं आहे आणि बाकी गोष्टी सगळ्या डिफाईंड आहेत. सोर्सेस डिफाईंड आहेत, कशातून काय करायचं हे डिफाईंड आहे, कसं करायचं हे डिफाईंड आहे आणि एक परफेक्ट कोणीतरी आहे जो गाईड करतोय प्रॉपर. म्हणजे खटक्यावर बोट जागेवर पलटी, जिथं एक्झॅक्टली पाहिजे तिथं फोकस होतोय आणि मग रिझल्ट मिळतोय. हे जे आहेत विद्यार्थी, मग बऱ्याच वेळेला याच्यामध्ये काय होतं की आता फॉर्च्युनेटली मागच्या 1-2 वर्षात टॉपर खूप चांगले आले. आधी जसं तुम्ही म्हटले की कोणीतरी भाषण दिलंय आणि प्रेरित होऊन इथं स्पर्धा परीक्षा तयारी करायला आलो. प्रॉब्लेम काय होते, आता कंबाईन मध्ये एखाद्याचं जर गणित चांगलं नाहीये आणि सायन्स चांगलं नाहीये, तर तुमचे 20 आणि हे 15, 30 आणि 35 मार्क चांगले नाहीत. प्रिलिम्स काय मेन्स पण पास होणे व्हेरी डिफिकल्ट. ऑलरेडी बाहेर कॉम्पिटिशनच्या बाहेर स्किल सेट स्वतःचा बघितला पाहिजे. जर आपल्याला रायटिंग जमू शकते, डिस्क्रिप्टिव्ह करा. जर आपल्याला 60 मिनिटात 100 प्रश्न जमू शकतायत, त्यात मॅथ रिझनिंग चांगलं आहे, ऍप्टिट्यूड थोडासा सायन्सचा पण आहे, 100% करा. दुसरं एक मोठं चॅलेंज आहे ते मराठी इंग्लिशचं. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना मराठी ग्रामर अवघड जाते, मराठी मीडियमच्या बरोबर इंग्लिश अवघड जाते. तिथं 80+ असल्याशिवाय आजकाल सिलेक्शन होत नाहीये. मग नुसतं प्रिलिम्स आपण किती दिवस देणार आहे, हाही प्रश्न विचारला पाहिजे. आणि प्लॅन बीचा तुम्ही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर प्लॅन बी फॉर्च्युनेटली आता MPSC मध्ये सरळ शिवायच्या जागा येतील. मागच्या 4-5 वर्षात ज्यांचं कुणाचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे की तिथे विद्यार्थी त्याचा फायदा घेऊ शकतात आणि एक कुठली ना कुठली तरी पोस्ट मिळाली पाहिजे. सगळ्यांचं नशीब तुमच्यासारखं नसतं की एवढी चांगली फॅमिली, एक चांगली काय म्हणतात त्याला वाईफ, हे सगळ्या गोष्टी मिळणं, तिकडचं कुटुंब एवढं चांगलं मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. तुमचेही प्रयत्न होते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. पण प्रत्येकाच्या बाबतीत येईल असं नाही. पण मी आवर्जून सांगेन, मला आई वडिलांनी देखील आता थांब असं कधीच म्हटलं नाही. माझ्या पत्नी आहेत त्यांनी देखील, म्हणजे जेव्हा मी म्हणत होतो की आता शिफ्ट व्हायचंय, तर हे लोक मला विरोध करत होते. बरोबर, नाही आता एवढे दिवस केलेलं आहे तर आणखी थोडंसं बघ, यश नक्की मिळेल. तर त्या लोकांना खूप खूप थँक्यू. बरोबर. आई वडील तुमचे जे आहेत, तर बघा सगळ्यात महत्वाचा ना, कुटुंबाचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. भाले कोणी करू न करू, एक आईचा किंवा वडिलाचा फोन येतो ना की तू कर, आपण बघू, त्यांना जो कॉन्फिडन्स मिळतो आणि त्यांना जी ऊर्जा मिळते ना, ती जगात पुन्हा कशालाही मिळत नाही. ही गोष्ट मी स्वतः त्या गोष्टीमधून गेलोय. मात्र त्यासाठी तुम्हाला आई वडिलांचा ट्रस्ट गेन केला पाहिजे. तुम्ही आता तुमच्या ऑब्विसली एवढं चांगलं ग्रॅज्युएट आहात, त्यांना माहिती आहे आपला पोरगा हुशार आहे, चांगला आहे, सिन्सिअर आहे, करेल काही ना काही, म्हणून तुम्हाला सपोर्ट करतात. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आई वडील सपोर्ट करत नाहीत, घरचे प्रेशर देतात. तेव्हा तुम्ही दाखवतच नाही. तुम्ही कधी पास झाले, तुमचं 2-3 मार्कांना राहिलंय, तुम्ही कधीतरी म्हणा मी इंटरव्ह्यूला जाऊन आलोय, 100% तुम्हाला ते मदत करतात. फक्त त्यांना तुमची क्रेडिबिलिटी वाढवा ना, तुम्ही चांगलं काहीतरी करून दाखवा, तुमचे रिझल्ट द्या, ऍटलीस्ट ग्रॅज्युएशन मधले रिझल्ट द्या, 100% ते सपोर्ट करतात. पण परत एक की किती दिवस हा एक प्रश्न असतो, तो डिसिजन तुम्ही प्रॅक्टिकली घेतला पाहिजे. एक 3-4 वर्षानंतर, 3 वर्ष तरी मिनिमम चांगला अभ्यास वाटतं की तो डिसिजन म्हणजे आधीच ठरवून आलं पाहिजे की आपण एवढे वर्ष फुल्ली करायचं आपल्याला फोकस, त्याच्यानंतर आपण काहीतरी बघितलं पाहिजे, त्याच्यासोबत करू शकता 100%. हे खूप गरजेचं आहे. डेडलाईन, आजही विद्यार्थी तिला म्हटलं डेडलाईन ठरवा की मला 26च्या मेन्स पर्यंतच करायचं. घरच्यांना तेवढा वेळ मागून घ्या, 26च्या मेन्स पर्यंत मला वेळ द्या, बाकी मला काही घेणं देणं नाही. आणि तुमची डेडलाईन असली की बरोबर तुम्ही 100% देता. तुम्हाला एवढंच करायचंय, मला माहिती आहे हा अटेम्प्ट माझा शेवटचा आहे. मग ते याच्यामधला डायलॉग जो आहे आपला मांजी मधला कुठला की नाही, याच्यामधला आपला कुठला भाग मिल्का भाग मधला की ये तुम्हारी जिंदगी की आखिरी रेस होगी तो फिर मैं दौडूंगा भी वैसे ही. तसं मी हे शेवटच्या अटेम्प्टला आमच्या UPSCचं म्हणायचो. मला 27 मार्क GS ला कट ऑफ पेक्षा जास्त होते
आपण इतकं झोकून दिलं पाहिजे ना त्याच्यात, की चला माझा शेवटचा अटेम्प्ट आहे, दिस विल बी माय गोल्डन अटेम्प्ट, जे व्हायचंय ते होईल. आणि नंतर परत एक गोष्ट की जर नाही झालं तर नाही झालं, ओके, मी माझं 100% दिलं, यापेक्षा मी देऊ शकतो. ते सॅटिस्फॅक्शन असणार आहे आपल्यासोबत कायम. करेक्ट करेक्ट. पण जर आपण दिलेच नाहीत इनपुट्स तर ते रिग्रेट आयुष्यभरासाठी असतं. बरोबर बरोबर. बाकी थोडा नशिबाचा पण भाग आहे, 100% आहे तो. तर सगळीकडे 99% एफर्ट्स आणि 1% नशीब आणि आशीर्वाद, असं मला पर्सनली. आणि त्यात पण एक गोष्ट मी जे ऑब्झर्व केली, की जे प्रयत्न करतात ना, की कधी कधी काही काही गोष्टी नाही येत जुळून, पण ऍट द एंड त्यांना यश मिळालेलं आहे. आपण मोहसिन शेख यांचा RFO झाले तुमच्यासोबत. मोहसिनचा एवढा मोठा स्ट्रगल आहे, 2009 ला पहिली मेन्स दिली फॉरेस्ट, आता RFO मिळालाय. मध्ये लग्न, बाकी गोष्टी, शेती सगळं करून ते आलेले होते. तर माझं तेच म्हणणं आहे की प्रयत्न करा, सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूला येतात. ते अगर तुम किसी चीज को चाहो तो कायनात से, कायनात पूरी दुनिया मिलाने, काहीतरी तो डायलॉग आहे ना, त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात. तर ते हा डायलॉग पर्सनली मी म्हणेल की मला अप्लाय झालेला आहे. म्हणजे की खूप वर्ष, म्हणजे मला बरेच, म्हणजे सुरुवातीला म्हणजे सक्सेस काय फेल्युअरच चालू होतं माझं, कंटिन्यू फेल्युअरच्या ज्या पायऱ्या असतात ते चढत चढत, पण ती मी देत राहिलो. कन्सिस्टन्सी जी होती ती सोडली नाही शेवटपर्यंत. आणि आपल्याला करायचंय ते एक हे होतं, आणि सपोर्ट तो तर गरजेचा असतोच. पण म्हणजे एक ठराविक ह्याच्यानंतर नक्कीच तुम्ही एफर्ट्स दिलेले आहेत तर ते इथे नाही पण कुठेतरी यूज होतीलच. तुम्ही सिरियसली जर केलेली एखादी गोष्ट तर नक्की, जसं तुम्ही म्हणता की जे काय आपल्या साईडनी सगळे फोर्सेस म्हणजे काम करायला लागतात, ते खरं आहे. बरोबर. चालतंय तुषार, तुम्ही आलात, मला खरंच खूप छान वाटलं की तुम्ही स्वतःहून आलात. रिअली मला एवढा आनंद झाला. आणि काल रवींद्र कानडे, दिव्यांग विद्यार्थी आहेत, कॅफो भेटले 2023 ला, ते पण काल स्वतःहून, आता त्यांना व्हीलचेअरमुळे वर येतात, तर गाडीतच भेटलो आम्ही काल. एवढं छान मला काल वाटलं, आजही मला एवढं छान वाटलं. आता मला खूप छान झोप येईल की कोणीतरी आहे ज्याला त्या गोष्टीची जाणीव आहे आणि ते येऊन भेटतंय. रिअली थँक्यू. ज्यांनी आपल्या सक्सेसमध्ये म्हणजे ज्यांचा वाटा आहे, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांना नक्कीच ग्रॅटिट्यूड दाखवणं फार गरजेचं आहे. आणि सरांचं नक्कीच कॉन्फिडन्स, म्हणजे माझा जे आहे 2023 ला मला 106.5 मार्क्स होते आणि 24 ला डायरेक्ट मी 142 ला पोहोचलो. ते कुठेतरी जो गॅप होता तो ते एफर्ट्स होतेच, पण सरांचा जो गायडन्स आहे त्याच्यामध्ये, कारण मी तेव्हाच तुमची बॅच जॉईन केली होती. बरोबर. आणि नक्कीच मला खूप फायदा झाला त्याचा. वेलकम वेलकम. तर खूप खूप धन्यवाद तुषार. थँक्यू. आणि परत सगळ्यांना तेच म्हणेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. अशा पद्धतीने आपण पॉडकास्ट घेतले पाहिजे का, किंवा काय प्रश्न विचारले पाहिजे, जेणेकरून पुढच्या एखाद्या टॉपरच्या पॉडकास्टमध्ये आपण विचारू. थँक्यू.